नमस्कार मित्रांनो. आज आपण नागरिकशास्त्राचा चौथा पाठ बघूया. आपला राज्यकारभार. या पाठामध्ये आपण संसदीय पद्धत बद्दल माहिती बघणार आहोत. संसदीय पद्धत काय आहे याबद्दल बघणार आहोत. आणखी संघराज्य पद्धती काय आहे हे बघणार आहोत. स्थानिक कारभाराबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. देशाचा राज्यकारभार कोणत्या पद्धतीने असावा हे संविधानातील तरतुदी स्पष्ट करतात. भारतीय संविधानात राज्यकारभाराच्या पद्धतीची माहिती दिली आहे. बघा, राज्यकारभाराच्या पद्धतीची माहिती कुठे दिली आहे? भारतीय संविधानात दिली आहे. आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. आपण कोणती व्यवस्था स्वीकारली आहे? लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. आपल्या देशातील लोकशाही ही संसदीय लोकशाही म्हणून ओळखली जाते. हे सुद्धा लक्षात घ्या. आपल्या देशातील लोकशाही ही कोणती लोकशाही म्हणून ओळखली जाते? संसदीय लोकशाही म्हणून ओळखली जाते. संसदीय पद्धत बघूया. संसद म्हणजे लोकांनी देशाच्या राज्यकारभारासाठी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे कायदेमंडळ होय. बघा, संसद म्हणजे काय? लोकांनी देशाच्या राज्यकारभारासाठी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे कायदेमंडळ होय. प्रतिनिधी कायदे तयार करण्याचे काम करतात. या प्रतिनिधींमधून काही प्रतिनिधी मंत्री म्हणून निवडले जातात. अनेक मंत्र्यांची मिळून मंत्रिमंडळ बनते. बघा, मंत्रिमंडळ कसे बनते? लोकांनी देशाच्या राज्यकारभारासाठी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमधून काही प्रतिनिधी मंत्री म्हणून निवडले जाते आणि अनेक मंत्र्यांची मिळून मंत्रिमंडळ बनते. मंत्रिमंडळाचा प्रमुख प्रधानमंत्री असतो. लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळाला कारभाराविषयी प्रश्न विचारू शकतात. हे एक लक्षात घ्या. लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळाला कारभाराविषयी प्रश्न विचारू शकतात. त्यांची समाधानकारक उत्तरे देणे हे त्यांना बंधनकारक असते. ही संसदीय लोकशाही पद्धतीची वैशिष्ट्य आहे. आपल्याला संसदीय लोकशाही पद्धतीच्या वैशिष्ट्यांवर प्रश्न विचारले गेले आहे म्हणून लक्षात राहू द्या. समोर बघूया. संघराज्य पद्धती बघूया. आपल्या देशाचा राज्यकारभार करणाऱ्या शासनाला संघशासन असे म्हणतात. संघशासन कशाला म्हणतात? आपल्या देशाचा राज्यकारभार करणाऱ्या शासनाला संघशासन असे म्हणतात. राज्यकारभाराच्या सोयीसाठी संपूर्ण देशाचे काही भाग पाडले आहेत. त्यांना घटक राज्ये असे म्हणतात. घटक राज्ये कशाला म्हणतात? राज्यकारभाराच्या सोयीसाठी संपूर्ण देशाचे काही भाग पाडले आहेत. त्यांना घटक राज्य असे म्हणतात. घटक राज्य पातळीवरील शासन व्यवस्थेला राज्य शासन असे म्हणतात. राज्य शासन कशाला म्हणतात? घटक राज्य पातळीवरील शासन व्यवस्थेला राज्य शासन असे म्हणतात. संघ शासन व राज्य शासन या दोन पातळ्यांवरील शासन व्यवस्थेला मिळून संघराज्य पद्धती असे म्हणतात. संघराज्य पद्धती कशाला म्हणतात? संघ शासन व राज्य शासन या दोन पातळ्यांवरील शासन व्यवस्थेला मिळून संघराज्य पद्धती असे म्हणतात. संघराज्य पद्धतीमध्ये संघ शासन आणि घटक राज्याचे शासन यांच्यामध्ये राज्यकारभाराच्या कामांच्या विषयांची वाटणी केलेली असते. बघा, कामांच्या विषयांच्या वाटणीवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे म्हणून लक्ष देऊन बघा. आपल्या देशाचे संरक्षण करणे, परदेशांशी व्यवहार आणि देवाणघेवाण करणे, रेल्वेची व्यवस्था पाहणे यासारखी संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्वाची कामे संघ शासन पाहते. बघा, संघ शासनाची कामे कोणती आहे? आपल्या देशाचे संरक्षण करणे, परदेशांशी व्यवहार आणि देवाणघेवाण करणे, रेल्वेची व्यवस्था पाहणे यासारखी संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्वाची कामे संघ शासन पाहते. आपल्या राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे, आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देणे यासारखी कामे राज्य शासन करते. राज्य शासनाची कामे कोणती आहे? आपल्या राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे, आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देणे यासारखी कामे राज्य शासन करते. हे कामे लक्षात राहू द्या, महत्वाचे आहे. समोर बघूया. भारताच्या संघराज्यात 28 घटक राज्ये आणि संघ शासनाच्या नियंत्रणाखाली 7 प्रदेश आहे. हे जुनं पुस्तक आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जुनी माहिती दिली आहे. संघ शासनाच्या नियंत्रणाखाली किती प्रदेश आहे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. भारतीय संघराज्यातील संघ शासन, सर्व घटक राज्ये व संघशासित प्रदेश यामध्ये ऐक्य व सहकार्य असले पाहिजे. त्यामुळे देशाचे सामर्थ्य वाढेल. स्थानिक कारभार. आतापर्यंत आपण आपल्या देशाचा आणि घटक राज्यांचा राज्यकारभार कसा चालतो हे पाहिले. आपण राहतो त्या गावाचा किंवा शहराचा कारभार कसा चालतो हे आता आपण पाहू.
गावाचा कारभार ग्रामपंचायतीमार्फत केला जातो. बघा, गावाचा कारभार कशामार्फत केला जातो? ग्रामपंचायतीमार्फत केला जातो. ग्रामपंचायतीत त्या गावातील लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. तालुका पातळीवर लोककल्याणाची व विकासाची कामे करण्यासाठी पंचायत समिती असते. बघा, तालुका पातळीवर लोककल्याणाची व विकासाची कामे करण्यासाठी कोण असते? पंचायत समिती असते. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असते. तेथील लोकांच्या विकासासाठी असणाऱ्या योजना जिल्हा परिषद राबवते. आपल्या गावात पाणी, रस्ते, दिवाबत्ती, शिक्षण, मनोरंजन, आरोग्य सेवा इत्यादी सोयी सुविधा आपणास मिळतात. त्या पुरवण्याचे काम स्थानिक पातळीवरील स्थानिक शासन संस्था करतात. स्थानिक शासन संस्थांमध्ये लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. बघा, स्थानिक शासन संस्थांमध्ये कोण असतात? लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. ते आपल्या संस्थेचा कारभार पाहतात. दर 5 वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरांचा कारभार महानगरपालिकाकडे असते. मोठ्या शहरांचा कारभार कुणाकडे असते? महानगरपालिकाकडे असते. लोकसंख्येने व आकाराने लहान असणाऱ्या शहरांचा कारभार नगर परिषद पाहते. लोकसंख्येने व आकाराने लहान असणाऱ्या शहरांचा कारभार कोण पाहते? नगर परिषद. लष्कराची छावणी असणाऱ्या ठिकाणी कटक मंडळ ही स्थानिक शासन संस्था काम पाहते. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे. लष्कराची छावणी असणाऱ्या ठिकाणी कोण काम पाहते? कटक मंडळ ही स्थानिक शासन संस्था काम पाहते. स्थानिक पातळीवर कारभार करणाऱ्या या संस्था आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असतात. त्या आपल्या सर्वात निकटच्या शासन संस्था आहेत. आपल्या सहभागावर त्या अवलंबून असतात. आपला सहभाग आणि सहकार्य असेल तरच त्या उत्तम प्रकारे काम करू शकतील. पाणी पुरवठा, आरोग्यविषयक योजना, पर्यावरण रक्षण व कचऱ्याची विल्हेवाट इत्यादींबाबत या संस्था जे नियम करतात त्यांचे आपण पालन केले पाहिजे. स्थानिक शासन संस्था आणि नागरिक यांच्यातील देवाणघेवाणीतून अनेक गुण आत्मसात करता येतात. स्वयंशिस्त, जबाबदारीची व सहभागाची जाणीव, सहकार्य भावना इत्यादी लोकशाहीसाठी आवश्यक गुणांची जोपासना स्थानिक शासन संस्थांमुळे होते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्वाची कामे रिकामी जागा पाहते. कोण पाहते? संघ शासन. संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्वाची कामे संघ शासन पाहते. हे लक्षात राहू द्या. आपल्याला यावर प्रश्न विचारले गेले आहे. जिल्हा पातळीवर रिकामी जागा असते. काय असते? जिल्हा परिषद असते. लोकसंख्येने व आकारमानाने लहान असणाऱ्या शहराचा कारभार रिकामी जागा पाहते. कोण पाहते? नगर परिषद. लोकसंख्येने व आकारमानाने लहान असणाऱ्या शहरांचा कारभार नगर परिषद पाहते. संसद म्हणजे काय? याचं उत्तर बघूया आपण. संसद म्हणजे लोकांनी देशाच्या राज्यकारभारासाठी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे कायदेमंडळ होय. समोरचा प्रश्न बघूया. पंचायत समिती कोणते कामे करते? याचं उत्तर बघूया आपण. या ठिकाणी उत्तर आहे बघा. पंचायत समिती तालुका पातळीवर लोककल्याणाची व विकासाची कामे करते. तिसरा प्रश्न बघूया. कटक मंडळ ही संस्था कोणत्या ठिकाणी काम पाहते? याचं उत्तर बघूया आपण. या ठिकाणी उत्तर आहे बघा. लष्कराची छावणी असणाऱ्या ठिकाणी कटक मंडळ ही स्थानिक शासन संस्था काम पाहते. ही माहिती महत्वाची आहे, लक्षात राहू द्या. संघ शासनाची प्रमुख कामे कोणती? याचं उत्तर बघूया आपण. या ठिकाणी उत्तर आहे बघा. आपल्या देशाचे संरक्षण करणे, परदेशांशी व्यवहार आणि देवाणघेवाण करणे, रेल्वेची व्यवस्था पाहणे यासारखी संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्वाची कामे संघ शासन पाहते. ही कामे लक्षात राहू द्या, महत्वाची आहे. समोरचा प्रश्न बघूया. स्थानिक शासन संस्थांमुळे कोणत्या गुणांची जोपासना होते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. या ठिकाणी हे प्रश्न संपते. नागरी शास्त्राचा 5वा पाठ बघूया. आपली कर्तव्य. या पाठामध्ये आपल्याला वैयक्तिक कर्तव्यांबद्दल माहिती दिली आहे, सामाजिक कर्तव्यांबद्दल माहिती दिली आहे आणि ग्राहकांची काय कर्तव्य असतात ते दिली आहे. आपल्या एक्झाम दृष्ट्या हा पाठ आपल्यासाठी महत्वाचा नाही, त्यामुळे आपण हा पाठ नाही बघणार. या ठिकाणी आपलं 6वीचं नागरिकशास्त्राचं पुस्तक संपतो. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक